मंचावर उपस्थित असलेले आणि विचार मंचासमोर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी संघटना या सगळ्या संघटनांचे कार्यकर्ते एक आज निर्णय घ्यायचा आहे की काहीही मतभेद असो, काहीही इतिहास असो, तो सगळा बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एक दिलाने पुढे जायचंय। जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आपल्याला इथे उतरवायचा असेल तर मी आज विचारासाठी तुमच्या समोर काही मुद्दे मांडतीये पिंपरी चिंचवडल्या सगळ्यांसमोर, आणि त्याचा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी इथे मी कोणाकडनं उत्तरं मागणार नाहीये, हात वर करायलाही सांगणार नाहीये, फक्त एक असं सांगणार आहे तुम्हाला की मी जे काही म्हणतेय त्याचा थोडासा स्वतःच्या मनाशी विचार करा, स्वतःच्या मनाचीच उत्तरं शोधा, आणि जर माझं म्हणणं पाठत नसेल तर मात्र मोकळेपणाने हात वर करून उभं राहा, मी बोलायची संधी द्यायला तयार आहे। आपण थोडासा आपल्या शहराचाच विचार करूया। इथे स्टेजवर बसल्या बसल्या मी मोबाईल मध्ये थोडासा पिंपरी चिंचवडची माहिती आणि त्याचा डेटा बघत होते। 25-26 या आर्थिक वर्षासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं बजेट आहे 9,000 कोटी रुपये। त्याच्यावर जितकी शून्य द्यायचे ते गणिताचे चांगले त्यांनी देऊन बघा, मला ते कठीण आहे देणं, पण तुम्हाला अंदाज येतो की 9,000 कोटी रुपये एका वर्षाचं अंदाजपत्रक असणारी ही भारतातली नाही अख्ख्या एशियातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे। 2011 साली जी जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार या पिंपरी चिंचवडमध्ये जवळजवळ 17-18%, 13 ते 14, काही आकडे 13 ते 14 म्हणतात, काही लोक 17 म्हणतात, साधारण 13 ते 14% ही आज एससी पॉप्युलेशन म्हणजे दलित पॉप्युलेशन, ज्याला आपण अनुसूचित जातीमध्ये गणतो अशी पॉप्युलेशन आहे, आणि त्यातली जवळजवळ 7% नवबौद्ध। ही माझी आकडेवारी नाही, ही सरकारची आकडेवारी आहे 2011च्या सेन्सस नुसार आलेली। म्हणजे आज जर आपण पाहिलं तर इथे जवळजवळ 2-2.5-3 लाखांच्या पेक्षाही तर कमी झाली, याच्यापेक्षा मोठ्या जास्ती प्रमाणावरती आज इथे वोटर्स आहेत जे खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहेत। आपण इथे असलेली आपल्यापैकी कित्येक जणांना हे माहिती असेल की कुठल्याही जिल्हा परिषदेचं किंवा महानगरपालिकेचं बजेट असतं आणि ते जेव्हा वेगवेगळ्या विकास योजनांवरती खर्च करायचं असतं तेव्हा ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये खर्च केलं जातं। त्यातला काही भाग हा सर्वांच्यासाठी असलेल्या सुविधांवर केला जातो, त्याच्यात पाणी पुरवठा, रस्ते, रुग्णालय, हॉस्पिटल्स, महानगरपालिकेच्या शाळा या सगळ्या येतात, आणि काही भाग हा फक्त त्या लोकसंख्येवरती खर्च करायचा असतो। आज आपण अगदी सगळ्या उपक्रमांसाठी खर्च करायचा म्हटला तरी सुद्धा आज केवळ एससी पॉप्युलेशनच्या लोकसंख्येच्या म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या आधारावरती आपल्यासाठी असलेलं विकास योजनांसाठीचं असलेलं बजेट हे जवळजवळ आज 1-2 हजार कोटींपर्यंतच आहे। आता मला सांगा, हे बजेट आपल्या हातात येणं हे कधी शक्य होईल? जेव्हा त्या महानगरपालिकेमध्ये किमान एक 10-12 आपले नगरसेवक असतील, त्याच वेळेला या पैशावरती, या बजेटवरती हा पैसे कुठे खर्च करायचे याच्यावरती आपल्याला हक्क सांगता येतो। मी इथपर्यंत जे बोलते ते कळलंय सगळ्यांना? पटलंय? कोणी इथे हे मुद्दे न पटलेले? मग हेच जर आपले नगरसेवक तुम्ही आज भाजपच्या, एनसीपीच्या, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून देणार असलात तर हे पैसे आमच्यासाठी खर्च करा म्हणण्याचा काय अधिकार राहतो? मग आपण काय करतो? आपण बाबासाहेबांना मानतो, बाबासाहेबांच्या पलीकडे आपण जात नाही। बाबासाहेबांच्या बद्दलची प्रचंड भक्ती, प्रचंड आदर आपल्या मनामध्ये आहे, पण त्यांनी मांडलेल्या विचारांना खरंच आपण स्वीकारलंय का? आज जेव्हा बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये एका माणसाला एक
मत हे जेव्हा दिलं तेव्हा तुम्ही पिंपरी चिंचवड मधला कुठलाही प्रभाग, माझा पिंपरी चिंचवडच्या प्रभागांचा अभ्यास कमी आहे तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की पिंपरी चिंचवड मधला कुठलाही प्रभाग घ्या, त्या प्रभागामध्ये सगळे बौद्धेतर दलित, तिथले बाकीचे वंचित समूह हे जर सगळे एकत्र केले तर बेरीज कोणाची जास्ती होणार आहे? इथल्या धनदांड्यांची होणार आहे, प्रस्थापित जातींची होणार आहे का आपली होणार आहे? मग आपली मतं कुठे जातात? आता ह्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. आज मनोज गरबडे इथे बसलेले आहे. बाबासाहेबांचा अपमान केला म्हणून त्यांनी मंत्र्यांवरती शाई फेकण्याचं धाडस दाखवलेलं होतं आणि सगळ्या बौद्धांनी एकत्र बसून एक मुखाने पिंपरी चिंचवड मध्ये आम्हाला मनोज गरबडे उमेदवार हवे ते सांगितलं होतं. बरोबर आहे? भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेने दिलेले उमेदवार होते. बरोबर आहे? तुम्ही सगळ्यांनी एक मुखाने मागणी केली होती. पिंपरीमध्ये किती बौद्ध मतदार असतील? मी बाकी ते सोडूनच येते. पिंपरीमध्ये किती बौद्ध मतदार असतील विधानसभा मतदारसंघात? 40,000 50,000 साधारण. मनोज बरोबर आहे? आणि मनोज गरबडेंना मतं किती मिळाली? 8,000. मग बाकीची 32,000 मतं गेली कुठे? म्हणजे बाबासाहेबांचा अपमान केला म्हणून मंत्र्यावरती शाई फेकणाऱ्या तरुणाला आपण डोक्यावरती घ्यायचं आणि इलेक्शन आलं की त्याला पाडायचं. हे कसला आपला राजकीय विचार आहेत मला कळत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला आपली मतं एक गठ्ठा राहिली तर आपले उमेदवार निवडून पाठवण्याची ताकद दिलेली असताना, त्या 1,000 कोटीवरती आपला अधिकार असताना आपण काय करतो? आपल्या मतांनी एनसीपीच्या कुठल्या तरी धनदांड्याला निवडून देतो आणि मग त्यांच्या दारामध्ये पुढची 5 वर्ष खेटे घालतो. आमच्या विहाराच्या समोर पेवर्स ब्लॉक बसवा, आमच्या विहाराला नूतनीकरण द्या, आमच्या विहारामध्ये माईक सिस्टीम बसवून द्या किंवा आमच्या विहारालाच पैसे द्या. हे लोकांच्या समोर लोटांगण घालून पैसे मागण्यापेक्षा स्वतः तिथे निवडून गेलो आणि त्या 1,000 कोटीच्या बजेटवरती आपला अधिकार सांगितला तर आज तुम्ही प्रत्येक आपल्या वस्तीमध्ये, प्रत्येक विहारामध्ये आज मुलांच्यासाठी ग्रंथालय उभारू शकता, खेळाच्या सुविधा उभ्या करू शकता, अभ्यासासाठीचे वर्ग उभे करू शकता आणि इथे असलेल्या कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये उत्तम प्रकारे इंग्लिश आणि कॉम्प्युटर शिकवला गेला पाहिजे हा आग्रह करू शकता. करतो आपण यातलं काही? करतो का नाही करत? नाही करत ना. कारण निवडणुका आल्या की आपल्याला हा आत्मविश्वासच वाटत नाही की आपली सगळी मतं एका ठिकाणी येतील आणि आपली आपण उमेदवार निवडून देऊ शकू. खूप वेळेला मला लोक विचारतात, अकोल्यामध्ये 25 वर्ष भारिप बहुजन महासंघाची आणि आता गेली 5 वर्ष वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये ट्रेनिंग घ्यायला मी सर्वजित सर, प्रियदर्शी तेलन हे आम्ही अनेक वेळेला अनेक ठिकाणी फिरलो आणि लोक म्हणतात ताई अकोल्यात कसं जमतं? मी म्हटलं अकोल्यात एकाच कारणाकरती जमतं की तिकीट नाही मिळालं तरी लोक तिकडे हलत नाही. छोट्या छोट्या कारणांसमोर सत्ताधाऱ्यांच्या समोर त्यांच्या बुद्धविहारासाठी पैसे मागायला जात नाही, स्वतःच्या ताकदीवरती ते काम करतात आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे पेशन्स सोडत नाही. अचानक नाही अकोल्याची सत्ता आली. पहिल्या निवडणुकीत फक्त एक पंचायत समिती सदस्य निवडून आला. दुसऱ्या इलेक्शन मध्ये 2 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. एका पंचायती समितीमध्ये आपला सभापती झाला. तिसऱ्यापासून संख्या वाढत वाढत हळूहळू ती 22-23 पर्यंत पोहोचली. तरीही पूर्ण बहुमत मिळत नाही, पण सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपण जिल्हा परिषदेमध्ये निवडून येतो. आज इथे ओळख करून देताना मला अनेकांनी सांगितलं की मी अकोल्याची. मला माहिती आहे की पिंपरी चिंचवडली निम्मी आंबेडकरी जनता ही महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेली आहे आणि ती बहुसंख्य विदर्भ आणि मराठवाड्यात आलेली आहे. तिथे ज्या लोकांनी अतिशय जिवंतपणे समरसून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आता सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणामध्ये चालू असलेला सगळा लढा.
परभणीमध्ये घटनेचा अवमान झाला म्हणून लोकांनी मोर्चा काढला, परभणीचा बंद पुकारला, त्याच्यामध्ये अतिशय अमानुषपणे मारहाण झाली, कोंबडिंग ऑपरेशन झालं, घराघरातनं बाहेर ओढून लोकांना मारलं गेलं आणि त्याच्यामध्ये वडार समाजाच्या असलेल्या एका सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली. मी अतिशय जाणीवपूर्वक समाजाचं नाव घेतेय, ते अशासाठी घेतेय की तेव्हा जेव्हा हा उल्लेख केला गेला तेव्हा महाविकास आघाडीच्या पेरोलवर असलेल्या अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सनी आणि पत्रकारांनी तुम्हाला ते आंबेडकरी म्हणणं पुरेसं नाही का, त्याचा जातीचा उल्लेख कशा करता असा परत केला. आणि तो उल्लेख अशासाठीच आम्ही अभिमानाने करतोय की आज आंबेडकरी तरुण म्हणून घेताना त्याच्यामध्ये बौद्ध नाही तर अनेक वंचित समाजाची लोक त्याच्यामध्ये सामील झालेली आहेत आणि घटनेचा अवमान झाला ह्याच्याकरता रस्त्यावरती उतरल्यांमध्ये आज फक्त बौद्ध तरुण नव्हते तर अनेक वंचित समूहांचे उदाहरण होते, ज्यातला एक मुलगा शहीद झाला. मला त्याच्या पुढे जाऊन कौतुक करायचं ते सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचं. सोमनाथ सूर्यवंशींच्या आईला शासनाने अनेक प्रलोभनं दिली, 10 लाख रुपयाची नुकसान भरपाई दिली. त्या माऊलीने ती 10 लाख रुपयाची भरपाई घेणं नाकारलं. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये राहणारं कुटुंब, डॉक्टर अनिल अण्णा तिथे त्यांच्या घरी जाऊन आलेले आणि त्यांना माहिती आहे की त्यांची परिस्थिती काय होती. लॉ शिकण्यासाठी परभणीमध्ये असलेला तरुण युवक ज्याच्या अख्ख्या घरच्यांच्या अपेक्षा याची वकिली पूर्ण होईल, हा स्वतःची प्रॅक्टिस करायला लागेल आणि आपल्या घरीची परिस्थिती बदलेल या आशेवरती असलेलं कुटुंब सरकारचे 10 लाख रुपये नाकारतं. ही विचारांची ताकद आणि हा विचारांचा प्रामाणिकपणा फक्त आंबेडकरी विचारधारा देऊ शकते, जी आज त्या संपूर्णपणे सूर्यवंशी कुटुंबाने स्वीकारली. अनेकांनी अनेक आलोकनं दाखवली, अनेक सत्ताधारी पक्ष त्यांच्याकडे गेले, अनेकांनी त्याच्यामध्ये मोर्चा काढला, पण त्या माऊलींनी त्या मोर्चामध्ये जाण्याचं नाकारलं. त्यांनी सांगितलं की आमच्यावरती जेव्हा कोंबडिंग ऑपरेशन झालं तेव्हा 24 तासात तिथे हजर होणारं कोण होतं तर फक्त बाळासाहेब आंबेडकर होते आणि आम्ही त्यांच्याच नेतृत्वात आमचा न्यायाचा लढा लढवला. त्या माऊलींनी सगळ्यांची मदत नाकारली. हे जेव्हा कळलं तेव्हा आपण प्रबुद्ध भारत आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकांना अपील केलेलं होतं की त्या माऊलींनी न्यायासाठी सरकारचे 10 लाख रुपये नाकारून निंदे पण होणं नाकारलंय. अशा वेळेला ते आपण त्यांना देणं आपली जबाबदारी आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की सरकार 10 लाख देत होतं, आपण हे अपील केल्यानंतर ती झालेली जमा झालेली रक्कम जवळजवळ 23 लाखाच्या पुढे गेलेली. आणि ही एका अर्थाने खरीच आंबेडकरी समाजाची ताकद आहे. आज त्या माऊलीने जेव्हा आपला आत्मसन्मान गहाण ठेवला नाही तेव्हा महाराष्ट्रातला सगळा आंबेडकरी समाज ठामपणाने त्यांच्या मागे उभे राहिला. आज आपण आपला आत्मसन्मान बाजूला ठेवला नाही तर इथे आपल्या ताकदीने आपला निधी कंट्रोल करण्याच्या आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी ही ताकद आहे हे दाखवून देण्याचा एक नवा मार्ग आपण दाखवून देणार आहोत. फक्त मला हे बोलत असताना एक प्रश्न पडला, सोमनाथ सूर्यवंशींसारखे मुलाची आई आज सरकारचे 10 लाख रुपये नाकारू शकते. मी न्यायासाठी भांडणारे, सामाजिक न्यायासाठी भांडणारे, मला तुमचे पैसे नकोत, मला न्याय हवाय, हा आत्मसन्मान जागे ठेवून निंदवायचं नाकारते. मग आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे इथल्या प्रस्थापित समाजाच्या सत्ताधाऱ्यांकडे लोकांकडे का करतो. आणि मी जे तुम्हाला म्हणतेय की मला उत्तर नकोय, मला हात वर नकोय, फक्त घरी जाऊन हा प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. आणि आपण जिथे बोलतो, गप्पा मारतो, आपल्याला आपापल्या विहारामध्ये वंदनेसाठी बोलतो, तिथे हा प्रश्न विचारायचा आहे
की जी आत्मसन्मान सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने राखला, जे मिंदेपण त्यांनी नाकारलं ते मिंदेपण आम्ही का नाकारू शकत नाही, हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारायचा आहे. आणि ज्या दिवशी या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सापडेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सत्ताधारी समाज होण्याकडे वाटचाल करणार आहोत. मी थोडस कडवड बोलतीये, कोणाच्या मनाला लागलं तर माफ करा. बाबासाहेबांनी दिलेला इथला शासक वर्ग बना याचा अर्थ आपण खूप मर्यादित पद्धतीने सरकारी नोकऱ्यांमध्ये जा आणि अधिकाराच्या जागा मिळवा एवढ्यापुरती मर्यादित घेतला. बाबासाहेबांचा अर्थ होता तुमच्या हातामध्ये मी मतांची ताकद दिली आहे, तुमच्या हातामध्ये मी मतदानाची ताकद दिली आहे. तुम्ही इथले अल्पसंख्याक नाही तर इथले वंचित समूह, इथले बहुसंख्याक आहात. मी तुम्हाला डायरेक्ट राजकीय सत्तेपर्यंत पोहोचण्याची ताकद दिली आहे आणि आपण मात्र सरकारी नोकऱ्या कवटाळून बसण्यापुरती मर्यादित ठेवलंय. हे कुठेतरी आता बनायला पाहिजे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा असतील, लोकसभा असतील, तिथली राजकीय सत्तेकडे जाण्याच्या वाटचाल आपल्याला आपण करायला पाहिजे. मला काही गोष्टी थोड्याशा अजून एक दोन सांगायच्या होत्या आणि त्या माझ्याकडनं तुम्हाला असलेलं छोटस आश्वासन आहे असं पाहिजे तर सांगा. सगळ्यांनी खूपदा म्हटलं की ताईंना खूप आग्रह केल्यावर त्यांनी आम्हाला वेळ दिली. मी आत्ता वेळ पूर्वी दिली नसेल तर त्याच्याबद्दल जाहीर सॉरी. पण ह्याच्या पुढे मी असं सांगते, आज पिंपरी चिंचवडमध्ये राज्य कार्यकारिणीतले 2 उपाध्यक्ष पिंपरी चिंचवडमध्ये राहतात, डॉक्टर अनिल पाटील आणि सर्वजित बनसोडे. महिला आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या सदस्य आदिताताई इथे राहतात. त्या तिघांनाही मी सांगतेय पिंपरी चिंचवड ताब्यात घ्या, बांधायला सुरुवात करा. मला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाहीये, मला इतकी लोक सभेला आली याची गरज नाहीये. मी कायम म्हणते की मी नेती नाहीये, मी कार्यकर्ती आहे. प्रभाग निवडा, कुठल्या प्रभागामध्ये आपल्याला ताकद लावणं शक्य याचा विचार करा आणि त्या प्रभागामध्ये प्रभागातल्या छोट्या छोट्या बैठका जरी लावायच्या असतील आणि मी येण्याने तुमच्या बांधणीला मदत होणार आहे तुम्हाला वाटत असेल तर मी यायला तयार आहे. हे माझ्याकडनं दिलेला शब्द आहे. फक्त माझ्या जरा पुण्यात असण्याच्या तारखा बघून एवढीच बारकीशी अट आहे. पण मला असं वाटतं की पिंपरी चिंचवडचं चित्र आपण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये निश्चित बदलूया आणि पिंपरी चिंचवड हे जसं औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखलं जातं, तसंच ते स्वाभिमानी वंचितांच्या राजकारणाची चळवळ म्हणून आणि स्थान म्हणून सुद्धा ओळखलं जाईल. याची सुरुवात करूया. जय भीम, जय भारत.